चोरी गेलेला मुद्देमाल परत मिळेल का नाही याची शंका असते। मात्र नाशिक पोलीस दलातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी अनेक गुन्ह्यांमधील मुद्देमाल चोरट्यांसह ताब्यात घेऊन पुन्हा फिर्यादीला दिला आहे। त्यामुळे त्यांचे आशीर्वाद आपल्याला पिढ्यानपिढ्या कायमी येत असतात, असं पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सांगितलं। नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये मुद्देमाल प्रदान कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी प्रमुख अतिथी म्हणून नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त मोनिका राव, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, डॉक्टर सचिन बारी व्यासपीठावर उपस्थित होते। कार्यक्रमाचं संयोजन नाशिक रोड वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके, उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी, देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे, इंदिरानगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक शर्माळे, उपनिरीक्षक धनराज पाटील, अंबड वरिष्ठ पोलीस निरीक्षक ठाकूर आणि सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहम माचरे यांनी केलं। कार्यक्रमाचा प्रास्ताविक उपायुक्त मोनिका राऊत यांनी करत पोलिसांचं काम गुन्ह्यामध्ये तपास करणं, कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणं जरी असलं तरी चोरी गेलेला मुद्देमाल फिर्यादींना देणं हे देखील आहे। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळातील 6 पोलीस ठाण्यांमधील 75 फिर्यादींना सुमारे 1 कोटींचा मुद्देमाल परत करण्यात आला, याचं समाधान त्यांनी व्यक्त केलं। यावेळी मुद्देमाल परत मिळालेल्या काही फिर्यादींचं मनोगतही व्यक्त करण्यात आले। वर्डिक्ट में गाड़ी पकड़ लिया, पैसा वापस दे दिया, इसके वजह से छोड़ दिया, ऐसा कैसा हो सकता है? आप मर्डर करेंगे, चाकू पकड़ लिया और डेड बॉडी मिल गया, आप छोड़ देंगे क्या बात उस मर्डरर को? इज इट पॉसिबल? प्लीज, ये देश का सुनने का चीज है। प्लीज ये कानून को हम बदलने ही चाहिए। ये चीज बहुत दुखी का बात है और उस साथों साथ आज वापस वो ही गलती करने का चालू कर दिया, तो इसके किस तरीके से आप लोग बदलेंगे मेरे को मालूम नहीं चाहता हूं, बट मी एंड माई फैमिली वेर पर्सनली हर्टेड। वो 3 साल बाहर नहीं आ सकता ऐसा व्यक्ति लोग किस तरीके से सिर्फ 10 दिन में बाहर आए। कानून और पॉलिटिक्स साइड में रखने का जरूरत है। मैं किसी को डरता हूं नहीं, इसलिए मैं बोल रहा हूं। आप लोग का सपोर्ट मेरे को है। ये सिर्फ पॉलिटिकल मूवमेंट की वजह से 10 दिन में बाहर आ गए। इज इट नॉट करेक्ट? आप सोच लीजिए, ये गलती है और सच्चा चीज है। सिर्फ पॉलिटिकल चीज की वजह से पॉलिटिशियंस बात करते हैं, इसके लिए कानून बदल जाता है उनके लिए। हम लोग का कानून अलग है, उन लोगों के लिए कानून अलग है क्या? थोडा सोचो देश, आप प्लीज जाओ। थँक यू। पुढच्या वेळामध्ये आमच्या गुन्ह्याची उकल करून आमचा मुद्देमाल परत मिळवून दिला, त्याबद्दल सर्वांचे फार अभिनंदन, फार धन्यवाद। आता जी आमची केस आहे ती केसचा लवकर निकाल लागून शेवटचं अगदी काम थोडं राहिलेलं आहे, ते आपल्याकडनं निश्चितपणे पूर्ण होईल आणि आम्हाला पूर्ण समाधान मिळेल। याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो। फार धन्यवाद। वडिलांप्रमाणे जेव्हा मी पोलीसमध्ये आले त्यांनी प्रत्येक वेळेस मला विचारलं, बेटा तुला काय प्रॉब्लेम आहे काय? कारण सर माझ्या घरात खूप मोठी चोरी झाली, त्याच व्यक्तींनी केली होती। त्यामुळे मी 5 महिने मी थोडाच वेळ जास्त घेते, 5 महिने मी झोपले नव्हते, एक पण दिवस नाही, रात्र नाही। सर माझा सलूनचा बिझनेस आहे, मुलांच्या शिक्षणासाठी मी नाशिकमध्ये शिफ्ट झाले होते, संगमनेर राहते प्रॉपर। पण सर बोलले मला की तू घाबरू नको म्हणे, मी सगळं व्यवस्थित करून देते। एकदम वडिलांप्रमाणे त्यांनी मला खूप म्हणजे नाही का काय प्रॉब्लेम आहे कसं धावतीच व्यक्ती होती, कारण बहिणीचे मिस्टर होते आणि सख्या बहिणीचे मिस्टरांनी केली होती। त्यामुळे अर्धे आगत मी तिथंच फसले होते, काय करायचं काय नाही, थोडं म्हणजे खूप प्रॉब्लेम माझे नाही का की मी काय करायचं आता, कारण ती लॉयर आहे। नाशिक रोडमध्ये त्यांनी खूप सपोर्ट केला, गणेश सरांच्या टीमनी, रामदास सरांच्या खूप सगळ्यांनी। माझा मावस भाऊ इथे मामे भाऊ सचिन सर आहे, पिंगळ सर आहे, त्यांनी सगळ्यांनी मला सपोर्ट केला, नाही असं करा तसं करा, सगळ्यांनी हे केलं। म्हणजे मला तो एक आधार आला। मी पहिल्यांदा बोलते सर स्टेजवर, पण मला त्या सगळ्यांच्या यांनी आणि मॅडमकडे बघून घे म्हणे, बघ कशा मॅडम बघ तुला 2 शब्द बोलायचे म्हणजे तिथे मला थोडासा आधार आला नाही म्हणलं हा ज्या लोकांनी मला या वयात माझे एवढे महागा बोलायचे माझ्या मिस्टरांच्या आठवणीचे दागिने मला परत दिले, याबद्दल मी त्यांना खूप आभार मानते त्यांचे। मला वाट बघायला गेले एकदा दिले असं मी विचार करत होते, पण माझ्या प्रयत्नानं आणि आपल्या सगळ्यांच्या कष्टाला परीला यश आलं। माझे सहकारी म्हणून आज माझ्याबद्दल आलेले बरोबर सर म्हणून चांगले साहेब म्हणून शेजारचे माझे तर सगळे मला खूप दिला। महत्वाची गोष्ट
मोनिकाताईंनी मला कौतुक दिलं, मिळणार पण मॅडम राजीनामा तो. त्यामुळे मी निश्चित राहिलेली नंतर 1-3 महिने हे टेन्शनमध्ये होतो. डॉक्टरने मला सांगितलं शुगर आली आमच्याकडे, पण माझी शुगर कमी असता आपल्यासाठी सहकार्य केले त्याबद्दल आपलं सर्वांचे धन्यवाद मानते. आणि यापुढे अशीच आमच्यासाठी योग्य मदत करावा नाही, कारण आम्हाला सगळी लोक परदेशात निघून गेली आहेत. मी एकटीच असल्यामुळे मला तुमचं सहकार्याची आता जास्त गरज आहे. पोलीस दल आणि अधिकारी कर्मचारी यांचे ऋण त्यांनी व्यक्त केले. अनेक फिर्यादींनी त्यांचं सोनं, गाड्या, देवाचा मुखवटा परत मिळाल्यानंतर त्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावलेल्या दिसल्या. यावेळी सातपूर पोलीस ठाण्यामध्ये 6,38,209, इंदिरानगरमधील 14,37,214, अंबडचा 10,87,880, उपनगर 29,22,000, नाशिक रोड 28,22,758, तर देवळाली 6,52,540 असा एकूण 95,30,600 रुपयांचा मुद्देमाल फिर्यादींना परत करण्यात आला. झोन 2 DCP झोन 2 व त्यांचे सर्व सिनियर PI यांनी मागच्या काही महिन्यांमध्ये जे गुन्हे डिटेक्ट केलेले आहेत आणि जो मुद्देमाल रिकवर केलेला आहे, तर मुद्देमालाचा रिटर्न ऑफ प्रॉपर्टी म्हणजे जे फिर्यादी आहेत त्यांना मुद्देमाल परत देण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आपण घेतलेला आहे. आणि साधारण 1 कोटी रुपयाचा मुद्देमाल, मग त्याच्यामध्ये कॅश आहे, सोने चांदीचे दागिने आहेत, त्याचबरोबर मंदिरातून चोरी झालेले काही मुकुट आहेत, त्याचबरोबर काही व्हेकल्स आहेत 2 व्हीलर 4 व्हीलर की जे नाशिक शहरातून चोरी होऊन आम्ही रिकवर केलेले आहेत नाशिक पोलिसांनी. तर हे आज आम्ही एक 75 फिर्यादींना तो मुद्देमाल परत केलेला आहे. आणि त्याबद्दल DCP झोन 2 व सर्व झोन 2 मधील सिनियर PI नाशिक पोलीसमध्ये कार्यरत असलेले यांचं मी अभिनंदन करतो. सर, नाशिक रोड पोलीस स्टेशनमध्ये मोठी कारवाई आली. 20,22,000चा मुद्देमाल त्यांनी हस्तगत केला आणि तो वाटप पण केला. त्यांना काही रिवॉर्ड देणार? आमच्याकडे डिटेक्शन झाल्यावर आम्ही त्यांना CP ऑफिसला बोलवून घेतो, एकतर क्राईम मिटिंगमध्ये त्या ठिकाणी सत्कार करतो आणि जे सर्व डिटेक्शन्स झालेले आहेत त्या सर्व डिटेक्शन्समध्ये सिनियर PI त्यांचे डिटेक्शन्स पुटअप करतात आणि प्रत्येकाला रिवॉर्ड आपण नाशिक पोलीसमध्ये देतो. सर, जसं आता पीडित व्यक्तीने नाशिक पोलीस दलाचे आभार व्यक्त केले, परंतु त्याच बाजूला दुसऱ्या बाजूला असं आहे की आरोपी 7 दिवसात 10 दिवसात सुटतो. जे पोलीस आपलं काम करतात, कायदा तरी काही बाकी इतर गोष्टी कमी पडतात. याबद्दल काय उपाययोजना करता येऊ शकतात? ज्यांनी त्या फिर्यादींनी आमचे आभार मानले आणि आम्हाला शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले, तर त्यांचं मी खरोखर आभार मानतो. आणि माझे जे नाशिक पोलीसमधील सर्व अधिकारी अंमलदार त्यांनी मेहनत करून आजचा प्रसंग आणि आजचा सोहळा यशस्वी केला, त्यांचे मी खूप आभार मानतो. आणि आपण जे काही बेलमधलं बद्दल जे म्हणालात, तर ते पोलीस विभाग त्यांच्या परीने जे काही करताय ते आम्ही करतो. काही गोष्टी ज्या पोलीस विभागाच्या अखत्यारीतील नाही त्याबद्दल या ठिकाणी बोलणं योग्य राहणार. नाशिककरांचा विश्वास पोलीस विभागामध्ये काय कसं असतं, रोजची लढाई असते. 4 गुन्हे तुम्ही डिटेक्ट केले, परत पुढचे 4 गुन्हे झाले, तर ते तुम्ही साबित जोपर्यंत करत नाही, आणि ही कंटिन्यू चालू असणारं एक सर्कल असतं. गुन्हे घडतात, आपण प्रिव्हेंट करण्याचा प्रयत्न करतो, परत गुन्हे आपण डिटेक्ट करतो, परत काही वेळाने गुन्हे होतात. त्यामुळे हे सर्कल आपल्याला स्वस्थ बसून चालणार नाही. आपण जो विश्वास एका 4 महिन्याच्या कामाने मिळवलेला असतो, तो पुढच्या 4 महिन्याच्या तशाच मेहनतीच्या कामाने तो टिकवावा लागतो. तर हे फार महत्त्वाचं आहे. आणि तो जो विश्वास आहे तो नाशिक पोलीस जे काही गुन्हे मागच्या 2-3 महिन्यामध्ये घडलेले आहेत आणि जे डिटेक्ट झालेले नाही आहेत, तर ते सर्व गुन्हे आम्ही डिटेक्ट करण्याचा प्रयत्न करू व मुद्देमाल त्याचा जप्त करून असाच मुद्देमाल रिटर्नचा खूप चांगला कार्यक्रम करण्याचा आम्ही परत एकदा प्रयत्न करू. यासाठी आपल्या सगळ्यांचे शुभेच्छा आणि आशीर्वाद आमच्याबरोबर असतात. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ, नाशिक रोड.